नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत मोबाईल शाप की वरदान हा मराठी निबंध. काय पाहणार आहोत? मोबाईल शाप की वरदान. आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. पूर्वी मोबाईल फक्त बोलण्यासाठी वापरला जात होता, पण आज तो एक छोटा संगणक बनला आहे. मोबाईलमुळे आपले जीवन सोपे झाले, पण त्याचबरोबर काही समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मोबाईल हा शाप आहे की वरदान हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद साधणे खूप सोपे झाले. आपण कुठेही असलो तरी आपल्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि नातेवाईकांशी क्षणात संपर्क साधू शकतो. दूरदेशात असलेल्या लोकांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते. आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल खूप उपयोगी ठरतो. मदत हवी असेल तर एका फोनमुळे मदत मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात मोबाईल हे एक मोठे वरदान ठरले आहे. विद्यार्थी मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन वर्ग, व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स आणि शैक्षणिक ऍप्स वापरू शकतात. इंटरनेटमुळे कोणतीही माहिती काही सेकंदात मिळते. विशेषतः कोरोना काळात मोबाईलमुळेच शिक्षण सुरू होऊ शकले. त्यामुळे शिक्षणासाठी मोबाईल खूप उपयुक्त आहे. मोबाईलचा वापर व्यवसाय आणि नोकरीसाठीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑनलाईन व्यवहार, बँकिंग, खरेदी विक्री आणि जाहिरात यासाठी मोबाईल उपयोगी आहे. अनेक लोक घर बसल्या व्यवसाय करत आहेत. मोबाईलमुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचतात. त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी मोबाईल महत्वाची भूमिका बजावत आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनेही मोबाईल वरदान ठरला आहे. मोबाईलवर गाणी ऐकता येतात, चित्रपट पाहता येतात, खेळ खेळता येतात आणि सोशल मीडिया वापरता येते. मोकळ्या वेळेत मोबाईलमुळे कंटाळा येत नाही. लोक आपली कला आणि कौशल्ये मोबाईलच्या माध्यमातून जगासमोर मांडू शकतात. जसे मोबाईलचे फायदे आहेत, त्याचे काही तोटेही आहेत. मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे माणूस त्याचा गुलाम बनत आहे. लोक प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. मोबाईलच्या जास्त वापरामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांचे आजार, डोकेदुखी आणि मानदुखी होतात. उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली कमी होत आहे, ज्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होते. गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओ यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. परीक्षेत कॉपी करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मोबाईलमुळे सायबर गुन्हे, फसवणूक आणि गोपनीयतेचे प्रश्नही वाढले. अनेक लोक नकळत आपली वैयक्तिक माहिती शेअर करतात. त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोबाईल हा शाप की वरदान हे त्याच्या वापरावर अवलंबून आहे. योग्य आणि मर्यादित वापर केला तर मोबाईल निश्चितच वरदान आहे. शिक्षण, संवाद, व्यवसाय आणि आपत्कालीन परिस्थितीत तो खूप उपयोगी ठरतो. पण जर मोबाईलचा अतिरेकी आणि चुकीचा वापर केला तर तो शाप ठरू शकतो. शेवटी असे म्हणता येईल की मोबाईल ही एक शक्तिशाली साधन आहे. त्याचा योग्य उपयोग करणे ही आपली जबाबदारी आहे. वेळेचे नियोजन करून गरजेपुरताच मोबाईल वापरला पाहिजे. प्रत्यक्ष संवाद, वाचन, खेळ आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. संतुलित वापर केला तर मोबाईल नक्कीच आपल्या जीवनासाठी एक मोठे वरदान ठरेल. तर अशा प्रकारे मोबाईल शाप की वरदान हे ज्याच्या त्याच्या वापरावर अवलंबून आहे. कालचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला? निबंध आवडला का? निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.